थँक्यू सो मच विशाल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सेकंड राऊंडला आता आपण सुरुवात करत आहोत. खुशाल सुशा स्पोर्ट्स सापाड आणि त्यांच्या केस वीर बजरंग पिसवली या दोन संघांदरम्यान. टॉस सापाडच्या बाजूने लागलाय. फिल्डिंगचा डिसिजन आहे. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये स्वयंच्या सोबतीला साहिल पाटील. व्हेरी फास्ट बॉल बॅकफुटला पॉइंटला फिल्डर कट जरूर केलं, बट तिकडे हर्षलने जबरदस्त कॅच. प्रिव्हियस मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता मनीष आणि ज्याने पहिल्याच बॉलवरती स्वयंला बाद केलंय. 0 पहिली विकेट. शून्यावरती इथे विकेट येत असताना पाहायला मिळाली. स्वयं मात्र बाद झाला. बॅकफुटला गेला होता, बाउन्सरला कट करायचं होतं, पॉइंटला फिल्डर होता हर्षल. 0 विकेट आली आहे. नवीन बॅटर या बॅटिंग ऑर्डर मधला सर्वात सिनियर प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आलाय संजय. बॉलिंगची ताकद पहिल्या मॅच मध्ये देखील दाखवलेली आहे कुशल सुशा स्पोर्ट्स सापाडने. त्यामुळे या बॉलिंग युनिटच्या अगेन्स्ट तुम्हाला 40+ 4 ओव्हरमध्ये कोणत्या परिस्थितीत पोहोचावं लागणार आहे. सापाडचे ऑडियन्स मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. बुलेन बॉल, पुन्हा चान्स होती, कवचने कॅच ड्रॉप केली आहे. महेशने मागच्या मॅच मध्ये मस्त कॅचेस पकडल्या होत्या. या मॅच मध्ये मात्र इकडे जरूर चूक झाली. पहिल्याच P1 मध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय लोअर फुल टॉस अटेम्प्ट केलाय, कवरला फिल्डर होते. गावदेवी क्रीडांगण उंबर्डे. बऱ्याचशा स्पर्धा मागच्या काही पर्वांमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला जरूर एन्जॉय करायला मिळाल्या. येत्या सीझन मध्ये देखील नूतन वर्षामध्ये आदरणीय आमदार कल्याण पश्चिमेश विश्वनाथजी भोईर साहेब यांच्या सन्मानार्थ जी दरवर्षी आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते, उद्योगपती सतीश शेठ भोईर यांच्या वतीने यंदाही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. डे नाईट फॉर्मॅट मध्ये ती स्पर्धा असेल. 32 ग्रामीण संघांना पुन्हा एकदा याच मैदानावरती आमंत्रित केलं जाईल. आमदार चषकाचं यंदाचं पर्व आपण एन्जॉय करणार आहोत. काही दिवसानंतर आम्ही ती तारीख देखील डिक्लेअर करू. मिस टाइम होता. बॅटच्या वरती चढला होता बॉल. आडव्या बॅटने समोर मारलं होतं संजयने फोर्सने, बट फॉलो थ्रो मध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. आणि धावांचा आपण विचार केला तर टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो आता उघडतोय. आता 1 धाव धावफलकावरती पडतर प्रवास करावा लागलाय. स्वयंच्या विकेट नंतर संजयच्या केस 2 डॉट बॉल आले होते. बॉलिंग ऍक्शन आणि जबरदस्त रिदमने बॉलिंग करत असताना मनीष पॉवर प्ले मध्ये खास करून लाईन ऑफ अटॅक हा इम्पॉर्टंट असतो आणि तो फार चांगल्या पद्धतीने पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं मनीष कडून. या मॅच मध्ये देखील होल करण्यात आल्या बॉलला. चांगला बॉडी वेट ट्रान्सफर करत असताना बॉलला फेकलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावा. चांगला फटका आलाय आणि बाउंड्रीज मध्ये एकही बॉल कन्वर्ट झाला होता आतापर्यंत. तो फटका साहिलच्या बॅट मधून आला. या 4 धावांनी धावसंख्या 5 वरती. शेवटचा बॉल P1 मधला. मनीष ओहो, इथे जास्तच बार टाकला. अंपायर्स कडून सिग्नल येत असताना आपण पाहत आहोत तो अर्थातच व्हाईट बॉल. मागच्या मॅच मध्ये बऱ्याचशा चर्चा त्या डिसिजन वरती जरूर झाल्या. ती चर्चा आपण या एका बॉल नंतर करूया. हरकत नाही. बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या सर्व गोष्टी चौकार आहे नो डाऊट आणि योग्य डिसिजन अंपायर कडून देखील आपल्याला पाहायला मिळाला.
जर त्यांनी अगोदर बॉलला पकडण्या अगोदर ग्राउंडशी संपर्क केला असता आणि मग बॉलला स्टॉप केलं असतं तर जरूर तिकडे धावा सेव्ह करू शकत होते ते. 7 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. ओहो, पडलाय बॉल, ऑलरेडी बाहेर ठेवला होता आणि तिथून बाहेर देखील काढलाय. पहिला वाटलं ऑफ कटर असावा. ती चर्चा आपण पाहता दोघंही करतात. संजय आणि साहिल पाटील या जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्वयंच्या विकेट नंतर आउट कटर चांगला पहिला डॉट. दुसरा टाकत असताना थोडासा रिधम मध्ये अडथळा. पुन्हा बॉलिंग मार्क वरती चाललेला आहे. 2026 ची सकाळ खरं तर प्रत्येकाने जेव्हा उजाडल्या बरोबर बघितलं असेल. बऱ्याच ठिकाणी पाऊसही पडला. 2026 बरंच काही सांगून देणार असेल. पुन्हा तोच प्रयत्न, आउट कटर अटेम्प्ट केला, मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हर अधिक मागे चाललाय, चांगली कॅच आणि धक्का दुसरा. 7 वरती बॅटिंग करणारा बजरंग पिसवलीला. इज रोहित. जबरदस्त गाणी सकाळपासून आपण ऐकत आहोत आणि जबरदस्त साऊंड क्वालिटी आहे. सुपर. मागच्या काही स्पर्धांमध्ये आपण डीजे सचिन देखील होते. नामवंत डिस्क जॉकी आहेत. या विभागामध्ये सातत्याने आपण या सर्वांना ऐकत असतो. 7ला दुसरी विकेट पडली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय सुजित भोईर. या बॅटिंग ऑर्डर मध्ये संजयला वगळता सर्वच्या सर्व आपल्याला यंगस्टर आहेत. खास करून 2 साहिल आपल्याला पाहायला मिळतात. एक साहिल पाटील, एक साहिल भोईर आहे, एक सुजित आहे, 2 स्वयं देखील आहेत, एकच स्वयं आहे स्वयं पाटील. सुजित भोईर आणि संजय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही ओपनर पॅव्हलियन मध्ये. स्टार्ट भेटला नाही. दुसऱ्या बाजूने सागर आला, त्याने विकेट काढली आहे. उडवलाय सुजितने खरा बॉलला. मिड विकेटचा फिल्डर पाहतोय आणि पाहतच राहील. सीमा पार षटकार. चालू घडामोडींवरती हे गाणं होतं. हे कदाचित अनुभव असावा आमच्या डिस्क जॉकीला देखील. इंस्टाग्राम स्नॅपचॅटचा. हाय बाय. 13 धावा. चांगला फटका सुजितच्या बॅटमधून आलाय आणि या 6 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचले 13 वरती. या फटक्यांची नितांत गरज आहे. सापाडने पहिल्या मॅच मध्ये उंबरडेचा अगेन्स्ट 48 चेस केलेत आणि त्या देखील चांगल्या पद्धतीने. कमी गती, टोला बॉल, लॉंग ऑन, फिल्डर तिकडे जरूर होता पण यामध्ये महेशची पुन्हा चूक झाली आहे. या डावामध्ये दुसरी कॅच त्याच्याकडून ड्रॉप. सीमा पार हा चौकार. प्रॅटेक्स रिमिक्स. मागच्या 2-3 वर्षांपासून आपण जबरदस्ती मराठी गाणी गाजत असताना आणि वाजत असताना सर्वजण ऐकत आहोत, पाहत आहोत. जबरदस्त रिमिक्स. फार जुनी गाणी आहेत मात्र ती पुन्हा एकदा रिमिक्स करत असताना आपण पाहतोय. डीजे क्रॅटेक्स हे नाव देखील चर्चेत राहिले. 17 धावा. ऑफ स्टंपचा बाहेर स्लाइस केला बॉलला. ओहो, वाव, जबरदस्त फटका. व्हॉट अ शॉट इज दॅट. ओहो, नो बॉलचा सिग्नल अंपायर कडून आणि असा धावा. नो बॉल आणि स्लाइस करत असताना काय जबरदस्त फटका आलाय. आज विशालने देखील उल्लेख केला होता की अनऑर्थोडॉक्स फटके आपण सर्रासपणे पाहतो
पण क्रिकेटचे जे काही क्लासिकल फटके ते फार कमी पाहायला मिळतात. त्यामधला मागचा इथे लॉफ्ट केल्या बॉलला आणि फ्रीटला पाठवलंय. 1 सेकंड नो बॉल. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरा नो बॉल आलाय. ओ माय गुडनेस. षटकार. तिला आल्याबरोबर विकेट तर काढले, मात्र जसा सुजित आला त्याने सुरुवात केली आहे. तर सुजित भोईर शोला सुरुवात झाली आहे. 4 बॉल मध्ये 3 बॉल सीमारेषेच्या बाहेर षटकाराच्या स्वरूपात तर 1 चौकाराचा. मागचे दोन्ही नो बॉल आहेत. फ्रीट आताही ऑन आहे. धावा थांबल्या होत्या तर धावा संख्येला उभारी दिली आहे आणि जे 4 फटके आलेत आणि जवळपास 8 खेळाडू लगेच जात असताना आपण पाहतोय सागर पाटीलकडे. ही मॅच महत्वपूर्ण आहे. पहिल्या मॅच मध्ये उंबरडेला यजमानाने या स्पर्धेच्या बाहेर काढलंय आणि हा जो सामना आहे, हा जो संघ पिसवली मागच्या 2 वर्षांपासून मी या संघाला पाहतात. मोठमोठ्या संघांना गारद करण्याची क्षमता असलेला संघ आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही मराठीमध्ये म्हण आहे आणि या संघाने ते दाखवून दिले. बरेचसे यंगस्टर आहेत आणि जबरदस्त खेळ. अंडरआर्म क्रिकेट मोठ्या प्रमाणावरती खेळलेले आहेत आणि तिथून मग साहिल भोईर, नरेश शेठ भोईर यांनी पॅक करत असताना बऱ्याच वेळेला या संघाला आपण बघितले. फ्री टाइम मिस टायमिंग लॉंग ऑफने अटेम्प्ट केले. यावेळेला कॅच ड्रॉप झालेली आहे. उचलून फेक करतील 2 धावा. 2 धावांनी धावासंख्या सध्या आपण पाहतोय ती पुढे 33 धावांचा वेग. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. इकडे पहिल्या 2 बॉल मध्ये एकही धाव नव्हती. पहिल्या 8 बॉल मध्ये होत्या 7 धावा, 2 विकेट. तिकडून पुढे आतापर्यंत धावफलक 33 वरती. 1 बॉल आणि टाकायचा या गोलंदाज सागरला. ड्रॉप केला बॉल. मिस टायमिंग आहे. पिक करत असताना विकीच्या हातात बॉल. सुजितला यावं लागेल पण काय बॅटिंग केली. 6 बॉल 24 धावांची जबरदस्त इनिंग आपल्याला पाहायला मिळाली. सुजित भोईर कडून 2 षटकांचा खेळ संपला. बजरंग पिसवली 33 ला 3. डीजे सचिन देखील ऑनलाईन मॅचेस आनंद घेतात आणि सापाड संघाला प्राइज आले त्यांच्याकडून. विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. दोन षटकांचा खेळ संपला. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामध्ये 3 विकेट जरी आले असले तरी जबरदस्त खेळ. मागची जी विकेट होती सुजितने त्याचा डाव कंप्लीट केलेला आहे. 6 बॉल मध्ये 24 धावा. आता साहिल भोईर आणि संजय पाटील 2 ओव्हर्स बाकी आहेत. विकी मडवी 3rd ओव्हर मध्ये आलाय. कमी गती टॉप यायचा चान्स. निल्सन धावतोय खरा, थोडा दूर राहिलाय. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल पडला. आता शॉर्ट फाईन लेग कडे त्याने वळण घेतलं आणि धावा तोपर्यंत मिळत असताना आपण पाहतोय 2. भारदस्त शरीराचे मालक आहेत. जरूर धावले होते पण पोहोचले नाही आणि कॅच नव्हतीच खऱ्या अर्थानं, कारण थोडा लांब देखील बॉल आपण बघितलं विकेट किपर पासून. जवळपास शॉर्ट स्क्वेअर लेगला तितकासा वेळ बॉल हवेत देखील नव्हता की किपर पोहोचतील. धावा 2 धावांनी धावसंख्या पुढे 35 वरती. ज्या पहिल्या 8 बॉल मध्ये धावा फक्त 7 होत्या. मागचे 4 आणि हा 1. 5 बॉल मध्ये धावा किती जोडलेल्या आहेत पहा. 28 धावा आलेल्या आहेत. कव्हर्सला फील्ड डीप आहे. लॉंग ऑफ डीप आहे. ऑन साइडला 3 आहेत संजय साठी. विकी मडवी पुन्हा कटर्स पण इथे ओळखलाय. पुल केलाय आणि संजयने बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
या स्लोअर वन कटर साठी रेडी होता संजय पाटील. याच बॉलने त्याला अगोदर फसवलं होतं आणि याच बॉलला त्याने उत्तर दिलं. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. जर गोलंदाज तुमच्यावरती वरचढ होत असेल तर त्याला त्याच्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या बॉलवरती देणं गरजेचं आहे. तिखट बाउन्सर होता विकेचा, पण लेन थोडी जास्त खेचले, बॉल जास्त राईट झाल्या. वाईटने 1/4 ओव्हरची वॉर्निंग देखील बॉलरला इकडे एम्पायर देत आहेत. आणि धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 42 धावांचा वेग आहे. थांबवण्यासाठी प्रामुख्याने तुम्हाला विकेट्स काढाव्या लागणार आहेत. उंबरडे संघाला ज्या पद्धतीने थांबवलं होतं जेव्हा विकेट्स पडत होत्या, आता तशा आपल्याला पाहायला मिळत नाही. सुरुवातीला त्यांनी विकेट काढल्या, मात्र लास्ट ओव्हर प्रोडक्टिव्ह बनवली आणि संजयने इथेही विकेटला उत्तर दिलंय. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 2 बॉलमध्ये 9 आल्यात. ऑप्शनचा बाहेरचा बॉल बॅटच्या आत लागलाय. चालला लॉंग ऑन पोझिशनला, फार वेगाने फिल्डर आले, चांगली फिल्डिंग, एकच धाव. प्रेमला आपण लॉंग ऑनला पाहतोय. जबरदस्त फिल्डिंग या संपूर्ण सेशन मध्ये. महेश कडून जरूर चुका झाल्या, त्यामुळे तो आता बिहाइंड द विकेट आहे. लिमिटेड 4-5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये जरूर एखादी कॅच जरी ड्रॉप झाली तिचा फार मोठा इम्पॅक्ट आपण बघितलेला पडत असताना. तसं मानेरेकडून आपल्याला पाहायला मिळालं. विशालची कॅच ड्रॉप झाली होती, विशालने जी बॅटिंग केली. खोलात बॉल जरूर टाकण्याचा प्रयत्न, बॉल आता थर्ड मॅनला अपील आताही करण्यात येते अंपायर्स कडे, मात्र इथे अंपायर्स कडून सिग्नल आलाय तो लेग बाइट्स. डाऊन द लेग निघत होता बॉल. अंपायर्स हेच सांगत आहेत पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, तुम्ही ओव्हर द विकेटने या अथवा राऊंड द विकेटने या. बॉल जर लेग स्टम्पला पिच होतोय, अंपायर तुम्हाला आउट देणारच नाही. 44 धाव्यात, 2 बॉल बाकी. विकी चांगला बाउन्सर आता आला आहे. रायझिंग वेग प्रचंड होता आणि त्या वेगासोबत जो राईज झाला बॉल, त्यामुळे तो बॅटवरती आला नाही संजयच्या आणि तो विकेट किपरकडे गेलाय. डॉट गरज होती डॉट बॉलची. धावांचा वेग होता, कंट्रोल मध्ये देखील नव्हते पूल करत असताना संजय. तो वेग होता बॉल मध्ये, थोडेसे लेट. शेवटचा बॉल आता विकीचा, थर्ड ओव्हर मधला. धावा आतापर्यंत आपण पाहतोय 44. प्रेक्षक आता आहे पहा, जेव्हा जेव्हा सापाड संघ या मैदानावरती खेळतो, उंबरडे संघ खेळतो, मोठ्या संख्येने या आजूबाजूचीच गाव आहेत दोन्ही. इस टाइम आहे मिड विकेट. फिल्डर जरूर येतोय चेंडूचा खाली, डीप मधून व्यवस्थित आलाय, चांगली कॅच सागर कडून. आणि 44 ला चौथा धक्का. संजय होतोय बाद बॅटिंग करत असताना पिसवली. सुस्वागतम सुस्वागतम. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, उद्योगपती श्रीमान अविनाश शेठ पाटील यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. विनंतीला मान देऊन या स्पर्धेमध्ये ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे, टीम डेव्हलपर्स आणि आई गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे यांच्या वतीने आदरणीय अविनाश शेठ पाटील आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. दादांच्या माहितीसाठी मॅच पिसवली आणि सापाडमध्ये सुरू आहे. 44 धावा आहेत, 4 विकेट पडल्यात, 3 ओव्हरचा खेळ संपला. लास्ट ओव्हर पाहूयात टार्गेट काय सेट होणार आहे. साहिल भोईरकडे ती जबाबदारी आता सध्या तरी पिसवलीची असेल. आणि दुसऱ्या बाजूने लास्ट ओव्हर मध्ये आला रोहित पाटील. ऑफ स्ट्राईक नवीन बॅटर पवन आलेत. 6 बॉल आहेत, 44 बनलेले आहेत. 50च्या पुढे तर कोणत्या परिस्थितीमध्ये पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूने त्याच धावसंख्येच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल सापाडचा. पहिलाच बॉल उडवलाय खरा, लॉंग ऑनला चान्स असेल. विकी येतोय, सागर येतोय, कॉल विकेचा कॅच त्याने पकडले आणि साहिल शून्यावरती बाद. त्यानंतर
म्हणून असं म्हटलं जातं की मानवी जीवावरती 16 संस्कार केले जातात, त्यामधला 15वा संस्कार. 44 for 5, 44ला 5. डीबी इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व आदरणीय विक्रम शेठ जाधव यांचं आगमन झालं. सुस्वागतम. दादांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. ऑन साइडला हाफ आर्म पूल केलाय. बॉल ओहो उसळलाय. ही जी असामान्य उसळ, त्यामध्ये फिल्डरची चुकी मी तर म्हणणार नाही. 4 धावा चौकार. कौसा आणि मांढरे. ओहो स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टक्कसा आवाज आणि बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. वा विवेक वा. माळीने मारलाय षटकार. मैदानाच्या आतमध्ये जसा आला विवेक माळी, दोन्ही बॉलला सीमारेषेचे त्याने बाहेर पाठवलं. थांबलेल्या धावसंख्येला उभारी पुन्हा एकदा दिली. पुश करतोय. 54 वरती पोहोचवलाय. जागेवरून खेळलाय. लॉंग ऑफला फिल्डर पाहतोय. बॉल चाललाय फिल्डरच्या हातात. विकेट. चांगली कॅच रोशन गोडे कडून, कारण शेवटच्या क्षणापर्यंत सूर्याची किरण त्याच्या डोळ्यांवरती होते आणि बॉल वरती त्याची नजर. कॅच आउट. माणेरेचे कॅप्टन आपण देखील रेडी राहा मंचावरती येऊन. कौसा आणि माणेरेमध्ये या पुढचा सामना द्वितीय फेरीमधील द्वितीय. 54ला 6 बॉल आणि बाकी 2. आणि नवीन बॅटर येतोय तो राहुल. विवेक माळी 2 मारले पण सॉलिड मारले. दादा त्याने देखील बनवलेला. 54ला 6. रोहितचे कमबॅक. बॉल बाकी 2. अगोदर 46 वरती होते तेव्हा 50चा विचार होता, आता 60चा विचार ते करतील. आउटसाइड इज अ बॉल पॉइंटला मनीष. चांगली कॅच. 1 more विकेट डाऊन. 54 for 7. 54ला 7. आणि आता नवीन बॅटर आलेले ते प्रणव भोईर. बॅकफुटला कट केलंय. आता कॅप मध्ये बॉल चाललाय. डीप थर्ड मॅनला रेस लागली आहे. लॉंग चेस बॉल चाललाय. फिल्डर चाललाय. शेवटला गेलाय बॉल. चौकार आणि या 4 धावांनी पिसवलीने अर्थातच डाव पहिला संपवला 58 वरती. आणि 59 धावांचा चेस असेल विजयासाठी. कुशल शिशा स्पोर्ट सापाट समोर. टार्गेट 59. इट्स आउट युअर टॉस बॉक्स. नेक्स्ट मॅच आपण टॉस करूयात. एका बाजूला मसोबा माणेरे तर दुसऱ्या बाजूला गावदेवी कौसा. विशाल पाटील. उद्योगपती आदरणीय अविनाश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मी साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये या.
नाणेफेकीचा कौल आपण करत आहोत. आदरणीय उद्योगपती अविनाश शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते गावदेवी कौसा आणि वसोबा मानेरे, प्रवीण जोशी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला पॉइंट फ्लिप करण्यात आला आणि टॉस जिंकलाय तो प्रवीण जोशी, कॅप्टन ऑफ मानेरे. बॅटिंग आणि मानेरे टीमने डिसिजन घेतलाय तो बॅटिंग करण्याचा. सो कौसा टीम तुम्हाला फिल्डिंग करायचे. लक्षात घ्या, दोन्ही टीम्स मंचासमोर येऊन थांबा. टार्गेट 59 धावांचं आहे. टीम सापड आणि पिसवली या मॅच मध्ये सापड समोर पिसवलीने ठेवलेलं आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. गावदेवी क्रिकेट संघ उंबर्डे आयोजित आहे गावदेवी चषक 2025-26 मॅच बिटवीन द कुशल शिसा स्पोर्ट्स सापड अँड बजरंग पिसवली. टार्गेट 59 आघाडीची जोडी निल्सन मडवीच्या सोबतीला विकी मडवी. स्वयं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले 59च्या चेसला होते सुरुवात. पहिलाच बॉल उडवलाय डाऊन द ग्राउंड, थेट येतो आमचा पॅव्हलियन मध्ये साधावा. कॅश प्राइज देखील 3 षटकारांसाठी 1000. पहिला आला कमी गती देन बॉल. आता चाललाय तो डीप मिड विकेट रिजन मध्ये. फार वेगाने फिल्डर मिस्टेक झाली आहे. बॉल मागे चाललाय. 2 धावा सहजरित्या ट्रिपलला चान्स घेतली तर नाही इकडे. आणि जरूर आपण पाहतोय 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे जात असताना 8 या आकड्यावरती 59च्या चेस आहे. सुरुवातीला मात्र धावा पहिल्या सेशन मध्ये देखील झाल्या नव्हत्या. पहिल्या षटकामध्ये देखील फक्त 7च धावा होत्या. आणि इकडे पहिल्या 2 बॉल मध्ये 8 बनलेल्या आहेत. ठोस सुरुवात आहे. फुल टॉस, फुल केला आणि बॉल थेट मिड विकेटचा बार. मडवीने आणखी एक मारलाय षटकार.
दुसरा आला आणि 2 षटकारांसोबत धावसंख्या मात्र जाऊन पोहोचल्या 14 वरती. पुन्हा खेचला बॉलला, पुन्हा मिड विकेट ऍक्शन मध्ये त्या फिल्डरला बिझी ठेवलाय. बॉल येतोय, एकच धाव. डबलला चान्स निल्सन घेत होता पण विकीने थांबवलं, कारण सुरुवातीला स्टार्ट भेटलाय. सो इथे आता रनआउटच्या स्वरूपात विकेट जायला नको. सिंगल नावा 15, बॉल बाकी आहेत अजूनही 2. पिकाची जाधव यांच्याकडून देखील निल्सनला बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचा कॅश प्राइज. मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती. टीबी इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व आदरणीय विक्रम शेठ जाधव, त्याचबरोबरीने आपण पाहत आहोत उद्योगपती सतीश चंद्रकांत भोईर साहेब, आणि त्याचबरोबरीने आपण जर बघितलं तर उद्योगपती अविनाश शेठ पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बॉल कव्हर्सला चाललाय गॅप मधून आणि तो गेलाय, नाहीतर अडवलाय तिकडे फिल्डरने. चांगले फिल्डिंग आणि पाहता पाहता 3 धावा. जबरदस्त अटेम्प्ट. शेवटच्या क्षणाला असं वाटलं बॉल चाललाय की काय, मात्र तिकडे सुपर चांगली फिल्डिंग, स्टॉप केलं बॉलला, आणि अर्थातच 3 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 18 वरती. शेवटचा एक बॉल, पुन्हा स्वयं कमी गतीने टाकला, मिस टायमिंग, एक्स्ट्रा कव्हरला चान्स, पहिली विकेट इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. निल्सन मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. 18 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. सापाड पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि धावा फलकावरती आपण पाहतोय ठोस सुरुवात सापाडची. जरी एक विकेट गेली असली तरी 18 धावा बनलेल्या आहेत, आणि उर्वरित आपण विचार केला समीकरणाचा 59च्या चेस मध्ये 41 धावांची अजूनही गरज आहे. बॉल बाकी असताना 18. विवेक माळी लास्ट ओव्हर मध्ये जाणे मैदानाच्या आतमध्ये येऊन 2 मोठे फटके खेचले होते. विवेक आता गोलंदाजीसाठी आलेत, तर विकीच्या सोबतीला सागर पाटील ऑफ स्ट्राईक. ओ एट सर, जरूर कॅच पकडली का, सेलिब्रेशन करतायत जरूर विकेट कीपर, अपील आता करतायत. मात्र इकडून आता आपण एक्झॅक्ट पाहूया टीव्ही अंपायरची मदत डिसिजन साठी. समोरून उडवला हर्षलने बॉल, लॉंग लेगचा बाहेर, मिडल ऑफ द प्लेट आणि बॉल सीमा पार षटकार. जरूर आपण पाहत आहोत मंचावरती. मोठ्या संख्येने कालच्या दिवसापासून आपल्याला या मंचावरती उपस्थिती पाहायला मिळत आहे. अतिथींचं आगमन आणि एक जबरदस्त अशी स्पर्धा कालच्या दिवसापासून आपण या मंचावरती एन्जॉय करतोय. मॅच तितकीच रंगतदार असेल जर इथे आता विकेट येतात तर,
अन्यथा येणाऱ्या प्रत्येक बॅटरने पॉझिटिव्ह इंटनने बॅटिंग केली आहे. 24 ला धावफलक. हर्षलने पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवला. विवेक वरती आक्रमण. इथे स्लॉकेटचा प्रयत्न होता. व्यवस्थित कनेक्शन आहे. बॅकवर्ड कलेक्टचा फील्ड थोडंसं वळण घेतोय. सेकंड बाउन्स बॉलला थ्रो करतील. धावा 2 सहजरित्या. थोडासा नाराज हर्षल. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता की मोठ्या धावा इथे देऊन जाईल तो फटका. 2 धावांनी 26 वरती धावसंख्या. 33 धावांची अजूनही गरज आहे. 15 बॉलचा खेळ बाकी आहे. हळूहळू का होईना 2 जरी विकेट असले तरी गाडी आतापर्यंत कुशाल शिशा स्पोर्ट्स सापाडची ऑन ट्रॅक. बाउन्स वरती जाऊन फटका. शॉर्ट जॅम लॉंग ऑन द फिल्डर. एकच धाव आणि सिंगलने टोटल सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 27. 27 धावा धावफलकावरती. बॉल आणि बाकी 2 14 बॉल 32 धावांची अजूनही गरज आहे. सापाडला कमबॅक होऊ शकतं पण सध्या विवेक आहेत. पाहूयात त्यांच्याकडून कसं असेल. एच किटोला बॉल लागलाय. लॉंगनला चाललाय करा. साईल ऍक्शन मध्ये 1 धाव आणि सिंगलने दोघेही बॅटर थांबलेले देखील आहेत. नवदेवी कौसाच्या अगेन्स्ट नेक्स्ट मॅच मध्ये मसोबा मानरे संघ इन ऍक्शन आहे. टॉस मानरेच्या बाजूने लागला आणि बॅटिंग करण्याचा प्रवीण जोशी यांनी धाडसी निर्णय घेतलाय. फर्स्ट मॅच त्यांनी जरूर त्या धावा बनवलेला. तो कॉन्फिडन्स स्वतःच्या स्ट्रेंथला बॅक करणं गरजेचं आहे. ते मानरेने केलंय. कौसाने देखील धावांना चेस करत असतानाच विजय मिळवलाय. 70+ रन त्यांनी चेस केलेले आहेत. बॉल गॅप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअरलेगचा संजय येतोय. पहिला टप्पा आणि तिकडे फिल्डिंग चांगली. डबलला चान्स पण इथे आता सागरने थांबवले. हर्षलला षटक संपन्न होतात. अर्थातच ती आता 2 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती आपण पाहतोय. 29 विकेट. 2 बॉल बाकी 12 धावा पाहिजे 30. सापडला. टीम जबरदस्त आहे गाणं. खरं तर 1970-80s मध्ये बनलेलं आहे. लोकप्रिय गायक महाराष्ट्राच्या रंजनाजी शिंदे यांनी गायलेले गाणं आहे. जेव्हा आता सध्या ते कमी झालंय पण आताही ग्रामीण भागांमध्ये जेव्हा जेव्हा काही महिला फेरीवाले अर्थात जे विकण्यासाठी येतात त्यांच्यावरती बनलेलं एका विशिष्ट जातीसाठी खऱ्या अर्थाने बनलेलं गाणे आहे. आता तुम्ही जर गेले गुगलवर ते गाण्याला सर्च केलं तर तुम्हाला समजेल. 12 बॉल 30 धावांची अजूनही गरज आणि गोलंदाज सुजित आलाय ज्याने बॅटिंग मधून इम्पॅक्टफुल खेळ केला होता. 6 बॉल 24 धावांचा खेळ ज्याचा बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तो सुजित आता गोलंदाजीसाठी आला आणि 12 बॉल 30 धावा बनवायच्यात. कुशाल शिशा स्पोर्ट्स सापडला. पहिला बॉल ऑफस्टम्पचा बाहेरचा आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला जर आपण बघितलं अंपायर्स कडून सिग्नल देखील वाईट झालेला आहे. 12 बॉल 29 धावा बनवायचे आहेत. हे जे षटक कोणत्या बाजूने जाईल. 10 पेक्षा कमी धावा. मोमेंटम पिसवलीकडे. 10 पेक्षा जास्त मॅच बॅलन्स. 15 पेक्षा जास्त मॅच सापाडकडे जाईल. आहा उडवलाय बॉलला. लॉंग ऑन द यात्रा सीमा पार. षटकार. प्रेक्षक म्हणत असतील 6 चाहिए मुझे 6 चाहिए. षटकार आला आणि या 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली 36 वरती. बॉल 11 बाकी आणि 11 बॉल 23 धावांची अजूनही गरज आहे. जी इनिंग सुजित खेळला होता तीच इनिंग सध्या तरी हर्षल मडवीकडून आपण पाहतोय सापाटसाठी. 5 बॉल 16 धावा त्याने बनवलेला. 11 बॉल 23 ची मॅच आहे. हे जे ओव्हर वाऱ्याच्या दिशेने काही अंशी फटके तुमचे वाऱ्यासोबत पुढे जाणार आहेत. इस टायमिंग मिड विकेट स्टार्ट घेतलाय पण बॉल पर्यंत पोहोचलं नाही. गुड फिल्डिंग. सुपर जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. साहिल पाटील
साहिल आणि सुजित या दोघांच्या बॉडी लँग्वेजने मी बऱ्याच वेळेला थोडासा संभ्रमात जातो. एक्झॅक्ट साहिल पाटील आहेत की सुजित आहेत. टोटल स्कोर सध्या आपण पाहतोय एका धावेने पुढे 37 बॉल बाकी 10 बॉल 22 ची गरज. आता सागर स्ट्रायकिंग एंडला. एकच बॉलचा ज्याने सामना केला आतापर्यंत एकच धाव. खेचून मारायचा होता कमी गतीने टाकला होता पुन्हा तोच फिल्डर ऍक्शन मध्ये साहिल पाटील. फिल्डिंग चांगली झाली आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे. एकच धाव. सिंगलने आता आपण पाहतोय धावा बनलेल्या त्या 38 आणि आताच आपण समीकरण बघितलं तर 9 बॉल आणि 21 धावांची अजूनही गरज आहे. नागेश शिमाई यांच्याकडून एका विकेटला 500चं कॅश प्राइज देण्यात येईल बॉलरला. फक्त गोलंदाज सुजित साठी प्राइज आहे. 9 बॉल आणि 21. फिरवला मिस टायमिंग मिड विकेट सुजित नाहीतर साहिल होते. कॅच ड्रॉप झाली आहे. ज्या साहिलने इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केली आहे त्याच्याकडून सहज सोपा झेल सुटलाय. जीवनदान हर्षलला एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 39 वरती. बॉल बाकेत 8 धावा पाहिजेत 20. ऍक्शन रिप्ले व्यवस्थित मिडल झाला नाही बॉल. मिड विकेटला साहिल आलाच बरोबर हातातच बॉल होता. कॅच ड्रॉप झाले. फिनिश व्यवस्थित करू शकले नाही. कदाचित हाताची उंजवड लवकर बंद केली असावी. 8 बॉल 20. उडवलाय खरा इथे देखील मिस टायमिंग. साहिल स्वयं दोघही आहेत. बॉल साहिलचा यावेळेला चुकी नाही. विकेट चांगली कॅच. 39 ला तिसरा झटका सापडला. एकोणचाळीस धावा. विकेट तिसरी आली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मनीष चाललाय. 7 बॉलचा खेळ बाकी 20 धावा आणि बनवायचं मी अगोदरच म्हणालो. 10 पेक्षा कमी धावा मॅचचा मोमेंटम पिसवलीकडे. 15 पेक्षा जास्त धावा मॅचचा मोमेंटम सापाडकडे. पण त्यापेक्षा मध्ये जर आल्या तर मॅच कुठेही जाऊ शकते आणि सध्या तरी तसाच सामना चाललाय. षटकाराला मॅचचा मोमेंटम पुन्हा एकदा खेचतील सापाड टीम. पण 6-4 पेक्षा कमी धावा मॅच मध्ये तोच रुतबा पिसवलीचा देखील कायम असेल. इंटरेस्टिंग मॅच नंबर 5 मध्ये आपण डे 2 आई गावदेवी विश्वचषक 2025-26 उंबरडे गावदेवी क्रिकेट संघ उंबरडे आणि ग्रामस्थ मंडळ उंबरडे आयोजित ही स्पर्धा कालच्या पहिल्या दिवसापासून आपण एन्जॉय करतोय. पिसवली टीम प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. आम्ही ते समजू शकतो पण त्यासाठी वेळ घेऊ नका. सात बॉल आणि 20 धावांची अजूनही गरज आहे. शेवटचा बॉल या षटकातील असेल. जबरदस्त गोलंदाजी सुजित कडून. जरूर आतापर्यंत 10 धावा गेलेल्या आहेत पण सुजितने महत्वपूर्ण विकेट काढली आहे. हर्षल आणि सागरची पार्टनरशिप वेगाने धावसंख्येला पुढे नेत होती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आला जरूर 10. शेवटचा बॉल लेफ्टी आलाय मनीष. बॉलिंग मधून दोन्ही मॅचेस मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याची राहिली आणि पहिल्या मॅचचा सापाडचा मॅन ऑफ द मॅच देखील होता. पडला आणि किती बाहेर फिरलाय. मोठा टर्न. वा शेवटचा डॉट. 3 षटकांचा खेळ संपला. 39 3 विकेट. बॉल बाकेत 6 आणि कुशाल शिवशा स्पोर्ट सापाडला बनवायच्यात 20 धावा.
गोव्यात लास्ट ओव्हर मध्ये 6 बॉल आणि 20 धावांची गरज या मॅच मध्ये पिसवलीच्या अगेन्स्ट सापडला. हर्षल सेट बॅटर आहे. लास्ट ओव्हरची जबाबदारी सागरकडे, जो देखील एक सिनियर प्लेअर या टीमचा. पहिला बॉल उडवला डीप मध्ये, फिल्डर मिड विकेटला. संजयने टिपलाय झेल. हर्षलचा डाव संपला की डाव संपलाय सापाडचा. पाहूयात 5 बॉल आणि बाकी आहेत, धावा पाहिजेत 20 सापडला. सुपरस्टार कॅप्टन आदिकचं मैदानाच्या आतमध्ये आगमन जरूर होत आहे. 39 धावा, मॅच फसलेली आणि कॅप्टनला आता तशा नॉकची गरज देखील आहे, कारण विजय सहसा तुम्हाला मिळणार नाही, मागून तर मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला झगडावं लागणार आहे, संघर्ष करावा लागणार आहे आणि 5 बॉलमध्ये 20 धावा तुम्हाला बनवाव्या लागणार आहेत. सागरने पहिल्याच बॉलवरती हर्षलला पाठवलं, जो सेट बॅटर होता तो पॅव्हलियन मध्ये गेलाय. डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हरचा पॉइंट, थर्ड वन फाईन लेग आतमध्ये. पुढचा बॉल, 5 बॉल 20 ची मॅच. खुशाल श्रीशा स्पोर्ट्स सापाडसाठी सागर उडवला खरा बॉलला. पहिल्या टप्प्यावरती संजय कडून जबरदस्त अटेम्प्ट, वा गुड फिल्डिंग, एकच धाव. थ्रो पहा, सुपर अंडर प्रेशर होता, पण पहिला बाउन्स वरती जबरदस्त अटेम्प्ट. बॉलला गोदा थांबवलं, उचलून थ्रो केला, एकच धाव. धावसंख्या 40. मनीष ट्रॅकिंग इन लावलाय, बॉल 4 बाकी, धावा पाहिजे 19. 4 बॉल 3 षटकार चालतील, कारण आतापर्यंत 4च विकेट पडलेल्या आहेत. 7 विकेट पिसवलीच्या पडल्या होत्या. 18ला विजय असेल आणि 21 देखील बॅटरच्या मनामध्ये हेच असेल. 4 बॉल आपल्याला 3 मारायचे आहेत. 3 मारले तर विजय, आणि नाही जर 19 धावा आल्या तर विजय असेल अर्थातच पिसवली संघाचा. 4 बॉल आहेत. सागर ऑप्शनचा बाहेरचा बॉल, वेद का बसला फिल्डर, वन विकेट डाऊन. मॅच ची पकड मजबूत करत असताना पिसवलीसाठी हा गोलंदाज सागर. अठरा धावांचं ओझं ते बर्डन खांद्यांवरती घेऊन रोशन गोळे मैदानाच्या आतमध्ये चाललाय. 1 मारून जमणार नाही, 2 मारून जमणार नाही, 3ही मारायचे आहेत, ते देखील षटकार. 5 विकेट पडलेले जाताही, आणि आता 19 ऐवजी 18 जरी बनवल्या सापडणे तरी विजय त्यांचा असेल, पण फक्त बॉल उरले 3. ऑन साइड पॅक केली जाते सध्या तरी. लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. सागरने जबरदस्त बॉलिंग केली. पहिल्या 3 बॉल मध्ये एकच धाव आली, रेंज मध्ये एकही बॉल दिला नाही त्याने. सुरुवातीचे 2-3 बॉल डिसाइड करणार होते की मॅच कशी जाईल. मॅचचं मोमेंटम सध्या तरी पिसवलीकडे, पण एक षटकार मॅच ऑन करणार असेल. पाहूया तो येतोय का रोशन कडून. 3 बॉल 19. बोलात बॉल, इथे चान्स नाही बॅटरला, आणि आता मात्र अधिकने चान्स घेतली. विकेट सॅक्रिफाईस दुसऱ्या बाजूने. बॉल बाकी अर्थातच ते आता. चला बॅटर, ओके, थँक्यू सागर. दोन बॉल आणि 18 धावा. उडवला बॉल पुन्हा तिकडे मिड विकेट मध्ये संजय आहेत. फटक्याने आता काहीच होणार नाही. मानरे टीम आणि गावदेवी कौसा रेडी राहा. कौसा टीम शेवटचा बॉल पडल्याबरोबर फिल्डिंग साठी जायचं तुम्हाला. वेळ नाही आपल्याकडे मित्रांनो, आणि यानंतर देखील आपल्याला सेकंड राऊंड, थर्ड राऊंड अँड फोर्थ फायनल
3 मॅचेस कव्हर करायच्या, 3:30 वाजून गेलेत. डॉट बॉल आलाय आणि 17 धावांचा फरकाने हा सामना जिंकला टीम पिसवलीने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आडलक कुशल, शिशा स्पोर्ट सापाट, आडलक पिंट्या शेट पाटील. जबरदस्त मॅच, 17 धावांनी हा सामना जिंकला. टीम कौसा मित्रांनो प्लीज उतरा. विजय दादा आणि टीम कौसा टीम प्लीज. सहा बॉल मध्ये 24 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या तो रायझिंग स्टार पिसवलीचा सुजित भोईर, मॅन ऑफ द मॅच. या निघालेल्या गाड्या सांगून देतील की या मॅचचा विनर